अचानक पाहुणे आलेत आणि वेळ खूप कमी आहे. पनीरची काहीतरी डिश बनवायची आहे, काहीतरी खास बनायचं आहे. पण मसाला वाटण बनवायला अजिबात वेळ नाही आहे. एकदम झटपट तुम्ही ही पनीरची डिश बनवू शकता. ती म्हणजे पनीर घोटाळा. याच्यासोबत तुम्हाला चपाती देखील बनवावी लागणार नाही. इथे मी कांदा घेतलेला आहे. मोठ्या साईजचा कांदा आहे हा. एकदम बारीक-बारीक असं कापून घ्यायचं आहे. पनीरचा क्यूब घेतलाय मोठा. हा मी रेडीमेड इथे मी पनीर वापरलंय. रेडीमेड असल्यामुळे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अगोदर आणि इथे मी कांदा एकदम बारीक कापून घेतेय. एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय आणि एक मोठा लाल छान पिकलेला टोमॅटो देखील मोठा-मोठा चिरून घेतेय. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचंय आणि बटर घालायचंय किंवा फक्त तेल किंवा फक्त बटर वापरलं तरी चालेल. इथे मी निम्म-निम्म घेतलंय. हे गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत. छोटे मिरचीचे तुकडे मी यामध्ये घातलेत. आता कांदा घालायचा आहे जो आपण कापून घेतलाय. कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा भाजेपर्यंत इथे मी टोमॅटोची प्युरी बनवून घेतेय. फक्त टोमॅटो आहे मोठा कापून मिक्सरमध्ये घातला. यामध्ये पाणी किंवा इतर काही घातलं नाहीये. आता जे पनीर मी घेतलं इथे ते किसून घेतेय. कांदा थोडासा याचा रंग बदललाय बघा. कांदा छान भाजला गेलाय. यामध्ये थोडीशी ढोबळी मिरची मी इथे कापून घेतलीये ती घालायची आहे. हे सगळं चांगलं मी इथे परतून घेतलंय. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हळद थोडीशी, लाल तिखट पण मी इथे घातलेला आहे अंदाजानुसार, तुम्हाला कसं आवडतंय त्यानुसार. 2 चमचे इथे पावभाजी मसाला घालायचा आहे. पावभाजी मसाल्यामुळे अगदी मस्त अशी याची टेस्ट येते. मसाले हे चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. गॅस कमी ठेवायचा आहे कारण करपून द्यायचे नाहीत मसाले, पण याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. मसाल्याला चांगलं तेल सुटलंय बघा इथे. मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये जे आपण टोमॅटो प्युरी बनवून घेतली आहे ती घालायची आहे. हे पण आपल्याला एकदम चांगलं असं यामध्ये परतून घ्यायचं आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे. 2-3 मिनिटे मी हे व्यवस्थित शिजवून घेतले बघा. याला पण तेल सुटले. आता यामध्ये मी पाणी घालते. पाहिजे तर गरम पाणी पण तुम्ही इथे वापरू शकता. नॉर्मल साधं पाणी मी इथे घेतलेलं आहे. हे पण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवलाय मी. आता यामध्ये किसलेलं पनीर घालायचंय. कसुरी मेथी घालायची आहे यावरती आणि हे परतून घ्यायचंय. या मसाल्यामध्ये हे पनीर चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे अजूनही दाटसर आहे. लागेल तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय. हे मी आता मिक्स करून घेतेय. आता यामध्ये मी गरम पाणी घालतेय. हे चांगलं मिळून येण्यासाठी यामध्ये पाणी घालायचंय आणि हे खूप अजून कोरडं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचंय. आता हे आपल्याला जास्ती शिजवायची गरज नाहीये. फक्त 3-4 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर शेवटी यामध्ये आपल्याला चीज किसून घालायचंय, कोथिंबीर घालायची. तुम्हाला चीज नको असेल तर स्किप केलं तरी चालेल. मस्त असं आपलं हे पनीर घोटाळा तयार आहे. याच्यासोबत मी हा पाव भाजून घेतेय. तव्यामध्ये बटर घातलाय, थोडासा पावभाजी मसाला घातलाय, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यावरती पाव आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. अगदी झटपट होणारा आणि मस्त चमचमीत असा हा अंडा घोटाळा तयार आहे. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात शेवटी मी चीज थोडंसं किसून यावरती घालतेय. मस्त चव लागते. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.